शिंदेच्या घराण्याला उमेदवारी देऊन मी चूक केली। गद्दारांच्या घराणेशाहीचं तिकीट मोदींनीच कापतील। मोदींच्या घराणेशाहीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा शिंदे पिता पुत्रांवर निशाणा। ठाकरे पक्षाला खासगी कंपनी समजतात। सहकाऱ्यांना घरगडी समजणाऱ्या ठाकरेंना स्वतःचं घर अबाधित ठेवता आलं नाही। मुख्यमंत्री शिंदेंचं ठाकरेंना उत्तर। घराणेशाहीवर घरंदाज माणसानं बोललेलं बरं। आमच्या घराण्यावर बोलाल तर आम्हीही उत्तर देऊ। उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर पलटवार। 22 जानेवारीला काळाराम मंदिरात महाआरती करणार। राष्ट्रपती मुर्मूंनाही निमंत्रण। उद्धव ठाकरेंची माहिती। अयोध्येत राष्ट्रपतींकडून प्राणप्रतिष्ठापना करा, ठाकरेंची मागणी। उद्धव ठाकरे कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर। ठाकरेंकडून शाखांना भेटी आणि कार्यकर्त्यांशी संवाद। ठाकरे कल्याणकडे येताना विक्रोळीत उद्धव ठाकरे। शिंदेंचा ताफा आजूबाजूला। शिंदेंचा ताफा ठाकरेंच्या बाजूने वेगानं पुढे ठाण्याकडे रवाना। उद्धव ठाकरेंचं कल्याणमध्ये स्वागत दौऱ्याआधीच केले असते तर परिस्थिती वेगळी असती। श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। बीडमध्ये आज ओबीसी मेळावा। भुजबळांकडून ओबीसी एल्गार मेळाव्याचा टीझर जारी। तर भुजबळांच्या बीडमधील सभेला मराठा संघटनांचा विरोध। जरांगेंच्या आंदोलनाला विरोध नाही पण कायदा हातात घेऊ नये। ओबीसी आरक्षण शाबूत ठेवा एवढीच मागणी। मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। काँग्रेस नेते मिलिंद देवरा शिंदे गटात जाण्याची शक्यता। दक्षिण मुंबईतून उमेदवारी मिळणार नसल्यानं मिलिंद देवरा नाराज। बदनामीसाठी देवरांबाबत अफवा। विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। विजयाची शक्यता पाहून आम्ही उमेदवारी देऊ, अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। लोकसभेत महाविकास आघाडीत काही जागांची अदलाबदल होण्याचे अनिल देशमुखांचे। वडेट्टीवारांचे देखील संकेत। भंडारा गोंदिया लोकसभा लढण्यासाठी प्रफुल्ल पटेल शर्यतीत। भंडारा गोंदिया आपली ताकद दाखवली तर नक्कीच न्याय मिळेल, प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया। रासपला लोकसभेच्या 2 जागा मिळाल्यास महाविकास आघाडीसोबत जाण्यास तयार। प्राथमिक चर्चा सुरू। रासपकडून माढा आणि परभणीच्या जागेची मागणी। सूत्रांची माहिती। स्वच्छ ग्रामपंचायतीला 5 लाखांचा निधी देणार। पुण्यातील मनसेच्या मेळाव्यातून राज ठाकरेंची घोषणा। अयोध्येत 22 जानेवारीला कारसेवकांचं स्वप्न पूर्ण होत आहे, राज ठाकरेंची प्रतिक्रिया। पुण्यात मनसेच्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा मेळावा। राज ठाकरे लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करणार। मनसेच्या लोकसभेच्या 15 ते 20 जागा लढवणार। बाळा नांदेकरांची माहिती।